आई हरतालिकेची पूजा करता करता एवढी मग्न झाली होती, कुठलं मंत्र म्हणते तेच कळत नव्हतं तिला। नमस्कार राम राम मंडळी, मी प्रेम गणेशोत्सव सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सकाळी तर लवकर उठून घेतलो, सगळं घर सगळं स्वच्छ केलं, फरशी वगैरे पुसून घेतलो, मग गणपतीचं स्टँड लावायला चालू केलो। यावेळेस गणपतीचं डेकोरेशन थोडं भारी करायचं आणि गौराईंचं थोडं कमी मध्ये करायचं असं ठरलं होतं। दरवर्षी आमच्या गौराईंचं डेकोरेशन खूप जास्त असतं, त्यामुळे गणपतीचं थोडंफारच करतो। यावेळेस गणपतीचं डेकोरेशन भारी आणि गौराईंचं थोडंफार कमी असं द्यायची इच्छा होती। डेकोरेशनची सुरुवात केलो नाही तर लगे पार्सल आलं। पार्सल ओपन करून बघूच तरच आमचा अर्धा एक तास टाइमपास झाला। जास्त वेळ टाइम न घालवता आम्ही डेकोरेशनला सुरुवात केलो। मोबाईलच्या सेटिंग मध्ये काय चुकलं काय माहिती, सगळं व्हिडिओ केल्यानंतर कळालं पूर्ण मोबाईल हँग पडायला लागलाय। पार्ट 1 मध्ये तुम्ही पाहिलात आम्ही डेकोरेशन सगळं सामान आणलं होतं। गेल्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून हा व्हिडिओ खूप उशिरापर्यंत होता। 11 दिवस 11 गणपती हे सिरीज चालू करायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आमच्या डेकोरेशनचं इन्स्पायरेशन काय नव्हतं, आम्हाला जसं म्हणाला येईल तसं करत होतो आम्ही। मी दीदीला पहिलेच म्हणलो होतो थोडंच फार डार्क कलर घेऊ, कारण की घराचाही गुलाबी लाईट गुलाबी कलर आहे आणि ह्याचा बी लाईट गुलाबी कलर होईल। दरवर्षी आम्ही डेकोरेशनचं सामान थोडं थोडं गोळा केल्यामुळे यावर्षी खूप सारं डेकोरेशनचं सामान होतं आमच्याकडे। दरवर्षी आई पप्पा म्हणतात यावेळेस कमी खर्च करायचं कमी खर्च करायचं। गणपतीच्या डेकोरेशनसाठी 5-6 हजार रुपये कुठे जात नाहीत, सगळं डेकोरेशन मध्ये सगळंच पैसे उडतात। गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही स्टँड उचलला आणि वरती ठेवला। आमची आई आम्हाला एक सुद्धा कामाला मदत करत नव्हती आणि बाजूला बसून किती इन्स्ट्रक्शन द्याल ती बघा। आईला एका बाजूला बसलो आणि पूर्ण लाइटिंग बिटिंग करून घेतलो। गणपतीचं डेकोरेशन कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या सगळ्या मित्रांना गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि आजचा व्लॉग इथंच संपला, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।